गुड आफ्टरनून विद्यार्थ्यांनो. मागील येथे आपण प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड, आधुनिक कालखंडातील इतिहास याविषयीची सविस्तर माहिती घेतलेली आहे. या इयत्तेमध्ये आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताचा इतिहास अभ्यासणार आहोत. स्वातंत्र्योत्तर कालखंड म्हणजे कुठला कालखंड? तर 15 ऑगस्ट 1947 पासून ते इसवी सन साधारणपणे 2000 या दरम्यानचा जो कालखंड आहे आणि या कालखंडातील भारताने जी काही वाटचाल केलेली आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, त्याच्यामध्ये आर्थिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र, वैज्ञानिक क्षेत्र, अवकाश प्रक्षेपणाच्या बाबतीत, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये जी काही मोठी प्रगती केलेली आहे आणि या दरम्यान भारतात ज्या काही घडामोडी घडल्या त्या सगळ्या घडामोडींचा आणि प्रगतीकडे केलेली वाटचाल, त्या वाटचालीचा अभ्यास आपल्याला या इयत्तेमध्ये करायचा आहे. आता मागील इयत्तेपर्यंत आपण प्राचीन मध्ययुगीन इतिहास अभ्यासला आणि त्या प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाची साधनं अभ्यासली. परंतु आधुनिक कालखंडातील इतिहासाची साधनं ही प्राचीन व मध्ययुगीन इतिहास लेखनाच्या साधनापेक्षा वेगळी असतात. त्याच्यामध्ये लिखित साधनं असतील, मौखिक साधनं, भौतिक साधने, दृकश्राव्य साधने, या सगळ्या साधनांचा समावेश आधुनिक इतिहास लेखनामध्ये केला जातो. त्यापैकी या धड्यामध्ये आपल्याला लिखित साधनं कोणकोणती असतात आणि त्यापैकी काही महत्त्वपूर्ण जी काही लिखित साधनं आहेत त्या महत्त्वपूर्ण लिखित साधनांचा अभ्यास आपल्याला या धड्यामध्ये करायचा आहे. तत्पूर्वी आपण लिखित साधनं कोणकोणती असतात त्याविषयीची थोडक्यात माहिती घेऊया. बघा, लिखित साधनांचा जर विचार करायचा ठरला तर त्यामध्ये वृत्तपत्रे, टपाल तिकिटे, रोजनिशी ज्याला आपण दैनंदिनी म्हणत असतो, नियतकालिके, वेगवेगळ्या प्रकारचे ऐतिहासिक ग्रंथ, अभिलेखागारातील ऐतिहासिक दस्तऐवज, टपाल तिकिटे, प्रवास वर्णने, कोश वाङ्मय, सरकारी गॅजेट, या सगळ्यांचा समावेश लिखित साधनांमध्ये केला जातो. आता ही जेवढी आपण लिखित साधनं या ठिकाणी उल्लेख केला त्यापैकी आपल्याला फक्त वृत्तपत्र आणि टपाल तिकिटे या दोनच लिखित साधनांचा अभ्यास प्रस्तुत प्रकरणामध्ये करायचा आहे. परंतु त्यापूर्वी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची जी लिखित साधनं आहेत त्याविषयीची थोडक्यात माहिती घ्यायची आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे पत्रव्यवहार. पत्रव्यवहार हे एक महत्त्वाचं लिखित साधन आहे. आता या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आपल्याला इतिहास लेखन कसं करता येतं तर ह्याचं चांगलं उदाहरण म्हणजे भारताचा जो काही स्वातंत्र्य लढा आहे त्या स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीमध्ये महात्मा गांधींनी ब्रिटिशांना लिहिलेली पत्र असतील आणि त्या पत्राच्या माध्यमातून ब्रिटिशांकडे किंवा ब्रिटिश सरकारकडे केलेल्या मागण्या असतील. ती जर पत्र आज आपण वाचली तर आपल्याला लगेचच त्या कालखंडात महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारकडे कोणकोणत्या मागण्या केलेल्या होत्या, त्यावेळची भारताची आर्थिक परिस्थिती कशी होती, सामाजिक रचना कशी होती, राजकीय व्यवस्था कशी होती, याची कल्पना आपल्याला त्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून अभ्यासता येऊ शकते. दुसरं पत्रव्यवहाराच्या बाबतीत महत्त्वाचं चांगलं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे जे सावत्र बंधू होते व्यंकोजी राजे, या व्यंकोजी राजेंना लिहिलेली पत्र असतील. ती जर पत्र आज आपण वाचली तर आपल्याला त्या दोघांच्यातील नातेसंबंध, त्या दोघांचा राज्यकारभार करण्याची पद्धत, तत्कालीन समाजजीवन, तत्कालीन राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, या सगळ्यांची कल्पना डोळ्यासमोर उभी करता येऊ शकते. म्हणजे थोडक्यात आपल्याला त्या कालखंडातला इतिहास अभ्यासता येऊ शकतो. अशा पद्धतीने पत्रव्यवहाराच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला इतिहास लेखन करता येतं. त्यानंतर पुढचं आहे प्रवास वर्णने. भारत हा प्राचीन देश आहे हे आपण बऱ्याच वेळेला अभ्यासलेलं आहे आणि अशा या प्राचीन देशामध्ये प्राचीन कालखंडापासूनच अनेक प्रवासी येऊन गेलेले आहेत, परकीय प्रवासी, आणि त्या प्रवाशांनी भारताबद्दल किंवा भारतात आल्यानंतर त्यांना जे काही अनुभव आलेले आहेत, भारतात त्यांना जे काही चित्र बघायला मिळतं
त्याचं वर्णन त्यांनी त्यांच्या त्या प्रवास वर्णनामध्ये करून ठेवलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. उदाहरणार्थ इब्न बतूता असेल, निकोलस असेल, आल्बेरी रोनी असेल, ह्या सगळ्या प्रवाशांनी भारताला भेट दिलेली आहे आणि भेट देत असताना त्यांनी भारताबद्दल लिखाण केलेलं दिसून येतं त्यांच्या त्या प्रवास वर्णनामध्ये. अशी ही प्रवास वर्णनं जर आपण आज वाचली तर आपल्याला त्यावेळची भारतातली सगळी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक परिस्थिती डोळ्यासमोर उभी करता येऊ शकते. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं लिखित साधन आहे ते म्हणजे अभिलेखागार. अभिलेखागारातील ऐतिहासिक दस्तऐवज. आता सगळ्यात आधी आपण अभिलेखागार म्हणजे काय ते बघूया. बघा, ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असं म्हणतात. भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते आशिया खंडातील सर्वात मोठं अभिलेखागार आहे. या ठिकाणी भारताच्या इतिहासाच्या संदर्भातील सर्व महत्त्वपूर्ण जे काही दस्तऐवज आहेत त्या दस्तऐवजांचा समावेश केलेला आहे आणि ते त्या ठिकाणी जतन करून ठेवलेले आहे. प्रत्येक राज्याचा सुद्धा अभिलेखागार असते. महाराष्ट्र राज्याचा जर विचार करायचा ठरलं तर ते पुणे या ठिकाणी आपल्याला दिसून येते. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा अभिलेखागार असू शकतं. अशा पद्धतीने या अभिलेखागारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जतन करून ठेवलेले जे काही ऐतिहासिक दस्तऐवज आहेत त्या दस्तऐवजांच्या माध्यमातून आपल्याला इतिहास अभ्यासता येतो. अशाच पद्धतीने नियतकालिके असतील, या नियतकालिकांच्या माध्यमातून आपल्याला इतिहास अभ्यासता येतो. नियतकालिके हे साप्ताहिकाच्या माध्यमातून असू शकते, पाक्षिकाच्या माध्यमातून असू शकते, मासिकाच्या माध्यमातून असू शकते, द्विमासिकाच्या माध्यमातून असतंय, त्रैमासिक असतंय, वार्षिकी असतात आणि त्या कालावधीत घडलेल्या ज्या काही महत्त्वपूर्ण घटना आहेत त्या घटनांचा समावेश त्या नियतकालिकांमध्ये केला जातो. ती नियतकालिके जर आपण वाचली तर आपल्याला तत्कालीन परिस्थितीचा अंदाज किंवा तत्कालीन इतिहास डोळ्यासमोर उभा करता येऊ शकतो. नियतकालिकांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला इतिहास अभ्यासता येतो. अशी ही सगळी लिखित साधनं या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. त्यापैकी आज आपण वृत्तपत्र आणि टपाल तिकीटं या दोन महत्त्वपूर्ण लिखित साधनांचा सविस्तर अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. सर्वात आधी आपण वृत्तपत्रांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. 1960 ते इसवी सन 2000 पर्यंत छापील माध्यमातून घराघरात पोहोचणारं महत्त्वाचं संपर्क माध्यम कुठलं असेल तर ते म्हणजे वृत्तपत्र. अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा सहज उपलब्ध होत असल्याने जगभरात चाललेल्या घडामोडी, देशभरात चाललेल्या घडामोडी, राज्यात चाललेल्या वेगवेगळ्या घडामोडी किंवा अगदी प्रादेशिक स्तरावर चाललेल्या घडामोडी, या सगळ्या घडामोडी लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम वृत्तपत्रांनी केलेलं दिसून येते. मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये राजकीय असतील, सामाजिक असतील, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्याच्या विषयात, नैसर्गिक आपत्ती, ह्या सगळ्या संदर्भातल्या बातम्या मानवाच्या घराघरात पोहोचवण्याचं काम वृत्तपत्रांनी केलेलं दिसते. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडू शकतो की वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपण इतिहास कसा अभ्यासू शकतो किंवा इतिहासाचं लेखन कसं करता येऊ शकते. तर ह्याचं चांगलं उदाहरण म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी व मराठा ही जी वृत्तपत्र चालू केली आणि ह्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारची ध्येय धोरणं, ब्रिटिश सरकारची अत्याचार ग्रहित जी काही धोरणं होती ती धोरणं लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या केसरी व मराठा या वृत्तपत्रांनी केलेलं दिसून येते. त्यामुळे राष्ट्रीय उठाव किंवा स्वातंत्र्याचा जो काही लढा आहे तो अधिकच तीव्र झालेला आपल्याला दिसून येतो. ती जर वृत्तपत्र आज आपण बघितली तर त्या कालखंडात छापल्या गेलेल्या बातम्या, त्या कालखंडातील राष्ट्रीय लढा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहू शकतात. आणि दुसरं या वृत्तपत्रांच्या माध्यमातून इतिहास लेखन करण्यासाठीचं चांगलं उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक, बहिष्कृत समाज अशी वृत्तपत्र निर्माण केली आणि या वृत्तपत्रांच्या माध्यमातून तत्कालीन समाजरचना
समाजामध्ये जी काही विषमता होती, जातीभेद होता, त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. या सगळ्या वृत्तपत्रांचा जर आज आपण अभ्यास केला तर सहजपणे आपल्याला तत्कालीन इतिहास, तत्कालीन समाजजीवन, तत्कालीन राजकीय घडामोडी या सगळ्यांचा बाबतीत इतिहास लेखन करता येऊ शकतं. अशा पद्धतीने हे वृत्तपत्र ही इतिहास लेखनासाठी खूप महत्त्वाची असतात. आता या वृत्तपत्रांना विश्वासार्ह बातम्या आणि वास्तववादी म्हणजे सत्य बातम्या पोहोचवण्याचं काम कोण करतं? तर भारत सरकारची प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, PTI ज्याला आपण म्हणतो, या PTIच्या माध्यमातून वास्तववादी छायाचित्र, विश्वासार्ह बातम्या ह्या सगळ्या गोष्टी वृत्तपत्रांना पोहोचवण्याचं काम केलं जातं. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया जे PTIनं 1990 पासून उपग्रह प्रणालीच्या द्वारे बातम्या पोहोचवण्याचं काम चालू केलेलं आहे. जे अवकाशाच्या मध्ये जे काही उपग्रह सोडलेले आहेत त्या उपग्रहाच्या माध्यमातून छायाचित्र घेणं, बातम्या पोहोचवणं, म्हणजे थोडक्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांच्या पुढे, वाचकांपुढे वृत्तपत्रांना बातम्या पोहोचवण्याचं काम या PTIने केलेलं दिसून येतं. म्हणून PTIचं योगदान वृत्तपत्रांच्या छापण्या पाठीमागे खूप मोठं आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि वास्तववादी बातम्या, वास्तववादी छायाचित्र वृत्तपत्रांना पोहोचवण्याचं काम PTI करत असते. अशा पद्धतीनं वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपल्याला इतिहास लेखन करता येतं, इतिहास अभ्यासता येतो, इतिहास लिहिता येतो. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं लिखित साधन आहे ते म्हणजे टपाल तिकीट. आपण लहान असताना पोस्टात पत्रव्यवहार करत असताना टपाल तिकीटं बऱ्याच वेळा बघितलेली आहेत आणि त्यावेळेला आपलं त्याचं काही गांभीर्य आपण ते घेत नव्हतो. परंतु आज जर 9वीच्या पुस्तकामध्ये जेव्हा आपण टपाल तिकीटं इतिहासाच्या संदर्भात बघतोय, अभ्यासतोय, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचं महत्त्व आपल्याला कळायला लागलेलं आहे. टपाल तिकीटं स्वतः काही बोलत नसतात, तरी इतिहासकार मात्र त्यांना बोलतं करण्याचं काम करतात. इतिहासकार त्या एका टपाल तिकिटाच्या माध्यमातून खूप मोठा इतिहास लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू शकतात. एवढं सामर्थ्य या टपाल तिकिटांमध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. टपाल तिकीट ही मोठे मोठे विचारवंत, राजकीय व्यक्ती, वेगवेगळ्या प्रकारचे राजे, महान नेते, वेगळ्या प्रकारचे महान खेळाडू, फुले, फळे, पक्षी, प्राणी यावर तयार केलेली असतात. त्याचबरोबर एखाद्या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाली, 75 वर्षे पूर्ण झाली, 100 वर्षे पूर्ण झाली, 200 वर्षे पूर्ण झाली, त्या घटनेच्या स्मरणार्थ आठवणींना उजाळा देण्यासाठी टपाल तिकीटं छापली जातात. आता या बाबतीत पण विद्यार्थ्यांना प्रश्न निर्माण होऊ शकतो की टपाल तिकिटाच्या माध्यमातून इतिहास कसा अभ्यासता येतो, इतिहासाचं लेखन कसं करता येईल. तर याचं पण आपल्याला अनेक उदाहरणं सांगता येतील. जसं की महात्मा गांधींनी मिठाचा कायदा मोडला आणि हा मिठाचा कायदा मोडण्यासाठी साबरमतीहून ते दांडी या 2 ठिकाणच्या दरम्यान सत्याग्रहाला निघाले आणि वाटेत त्यांना अनेक त्यांचे अनुयायी येऊन भेटले. मग या दांडी यात्रेचं चित्र अनेक टपाल तिकिटांवर छापलेलं दिसून येतं. ते जर टपाल तिकीट आज आपण बघितलं तर सहजपणे त्या दांडी यात्रेचा प्रवास, मिठाचा कायदा मोडण्याचा जो काही केलेला प्रयत्न आणि जो काही कायदा मोडला त्या संदर्भातला सगळा इतिहास डोळ्यांसमोर येऊन उभा राहतो आणि आपल्याला त्या घटनेची जाणीव होत असते. अशा पद्धतीने टपाल तिकिटाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला इतिहास अभ्यासता येऊ शकतो. आता या टपाल तिकिटाच्या क्षेत्रामध्ये जाल कुपर हे खूप मोठं नाव असलेलं आपल्याला दिसून येतं. मुंबईमध्ये एका पारशी कुटुंबामध्ये जन्मलेला हा मुलगा जाल कुपर या व्यक्तीनं भारतीय टपाल तिकीटं जागतिक पातळीवर पोहोचण्याचं काम केलेलं दिसून येते. 1977 मध्ये या व्यक्तीचं महत्त्व ओळखून भारत सरकारने जाल कुपरवर आधारित टपाल तिकीट तयार केलं आणि त्यांचा सन्मान केलेला दिसून येतो. कारण भारतीय टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते अध्यक्ष होते आणि या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी भारतातील टपाल तिकीटं जागतिक स्तरावर पोहोचवण्याचं काम केलं. थोडक्यात भारतीय इतिहास
या टपाल तिकिटांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर नेण्याचं काम, आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं काम जॉन कोकरने केलेलं दिसतंय. म्हणूनच त्यांचं महत्त्व ओळखून भारत सरकारने 1977 मध्ये त्यांच्यावर आधारित टपाल तिकीट स्थापन केलेलं दिसून येतंय. अशा पद्धतीने टपाल तिकिटांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला इतिहास अभ्यासता येऊ शकतो, इतिहासाचं लेखन करता येऊ शकते. या सगळ्या माध्यमातून अतिशय सूक्ष्म आणि चांगल्या पद्धतीनं इतिहास लिहिता येतो, हे आपण या ठिकाणी आज अभ्यासलेलं आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण या धड्यातील राहिलेला भाग अभ्यासणार आहोत. धन्यवाद.